तर आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। शिरूरच्या स्ट्रॉंग रूम मध्ये सीसीटीव्ही बंद असल्याची बातमी साम टीव्हीने दाखवली आणि त्यानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी स्ट्रॉंग रूमला भेट देत पाहणी केली। बारामतीनंतर शिरूरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या रूममधील सीसीटीव्ही डिस्प्ले बंद असल्याची घटना समोर आली। जवळपास 24 तास हे सीसीटीव्ही डिस्प्ले बंद होते। साम टीव्हीने या संदर्भात वृत्त दाखवलं, त्यानंतर तातडीने आता हे सीसीटीव्ही डिस्प्ले सुरू करण्यात आले आहेत। आपण ही दोन्ही दृश्य पाहू शकतोय तर ईव्हीएम रूम मधील सीसीटीव्ही हे आता डिस्प्लेवर दिसतायत। जिल्हाधिकारी जे आहेत ते स्ट्रॉंग रूम मध्ये पोहोचले होते आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली होती आणि पाहणी सुद्धा केलेली होती। त्यानंतर तातडीने हे जे डिस्प्ले आहेत ते चालू करण्यात आलेले आहेत। मध्ये त्या सील केल्या जातात, त्याही वेळेला उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात आणि या प्रत्येक सीलिंग प्रोसेसचं व्हिडिओ चित्रीकरण केलं असतं। स्ट्रॉंग रूम सील करण्यापूर्वीच त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात आणि त्याची पाहण्याची व्यवस्था ही एका वेगळ्या रूममध्ये केली असते, ज्या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधी त्याचं व्हिडिओ शूटिंग बाहेर बघू शकतात मॉनिटरवर। मूलतः ज्या वेळेला स्ट्रॉंग रूममध्ये ज्या ईव्हीएम ज्या साठवल्या जातात त्याच्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने फार स्पष्ट सूचना दिल्या आहेत आणि अत्यंत त्रिस्तरीय असे प्रकार